तुम्ही बौद्ध धम्माचा स्वीकार करा। जर तुम्ही बौद्ध धम्माचा स्वीकार केला तर तुम्हाला आरक्षण मिळेल। जर तुम्ही बौद्ध धम्मामध्ये प्रवेश केला तर आमच्या वाटेला असणारा आरक्षण आम्ही तुमच्यासाठी सोडून देऊ। अशा प्रकारचं वक्तव्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू असणारे राजरत्न आंबेडकर यांनी केलेलं आहे। नमस्कार, मी CWC आणि आपल्या सगळ्यांचं CWC न्यूज वरती हार्दिक स्वागत। मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजेच आठवड्याभराच्या पूर्वी राजरत्न आंबेडकर हे औरंगाबाद या ठिकाणी एका धम्म परिषदेच्या निमित्त एका कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी गेलेले होते। राजरत्न आंबेडकर हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून मी त्यांना सातत्याने फॉलो करत आहे। त्याचप्रमाणे त्यांच्यावरती दुर्बीण घेऊन देखील लक्ष ठेवून आहे की याच राजरत्न आंबेडकर यांनी याच्यापूर्वी देखील कशा प्रकारच्या स्टेटमेंट दिलेल्या आहेत आणि या स्टेटमेंट लोकांना गुमराह करणाऱ्या, लोकांना चक्रावून फिरणाऱ्या, त्याचप्रमाणे लोकांची दिशाभूल करणाऱ्या आहेत। राजरत्न आंबेडकर यांनी औरंगाबादच्या सभेमध्ये असं भाष्य केलं की मी बोलण्यापेक्षा तुम्ही हा जरा व्हिडिओ बघा। आणि म्हणून मी फक्त जरांगे पाटलांना एवढंच सांगू इच्छितो, ही व्यवस्था जर तुम्हाला न्याय देऊ इच्छित नसेल तर जी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली ती भूमिका जरांगे पाटलांनी घ्यावी। जो धर्म तुम्हाला त्या पद्धतीने जर न्याय देत नसेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून जरांगे पाटलांनी बौद्ध धर्म स्वीकारावा। आम्ही आमचं आरक्षण त्यांना देऊ, आम्ही आमचं आरक्षण त्यांना देऊ। तुम्हाला इतर जातीतले धर्मातली लोक आरक्षण देत नसते, आम्ही आमचं आरक्षण मागे घेऊ आणि तुम्हाला देऊ की आमचा मोठा भाऊ आमच्या धम्मामध्ये परत येत असेल तर आम्ही त्याचं स्वागत त्या ठिकाणी करू। राजरत्न आंबेडकर जे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू लागतात, त्यांना संविधानाचा कुठला आणि कशाच प्रकारचा अभ्यास यामधून आपल्याला दिसत नाही। कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा आरक्षणाची जी काही व्याख्या केलेली होती, या आरक्षणाच्या व्याख्येमध्ये त्यांना प्रश्न करण्यात आलेले होते की जर तुम्ही हिंदू धर्मातील काही लोकांना आरक्षण देताय, मग अन्य धर्मातील देखील काही लोक गरीब आहेत किंवा खालच्या टप्प्यामध्ये आहेत त्या लोकांना देखील तुम्ही आरक्षण का देत नाहीत। यावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं असं होतं की फक्त आणि फक्त हिंदू धर्मामध्ये जातीच्या चालीरीती आहेत, बाकीच्या धर्मामध्ये मला जातीच्या चालीरीती किंवा जातीच्या उतरंडी मला दिसून येत नाहीत आणि याच कारणामुळे मी हिंदू धर्मातील लोकांसाठी, हिंदू धर्मातील जातींसाठी आरक्षणाची तरतूद करत आहे। आरक्षण जर तुम्ही पाहिलं तर आर्टिकल 340, आर्टिकल 341, आर्टिकल 342, त्याचप्रमाणे मूलभूत हक्कामधील आर्टिकल क्रमांक 16/1 हे त्या संबंधाशी निगडीत आहेत। त्याचप्रमाणे आता गेल्या काही दिवसापूर्वी घटना दुरुस्ती 102, त्याचप्रमाणे घटना दुरुस्ती 105 हे याच संदर्भामध्ये भाष्य करताना आपल्याला दिसतात। आरक्षण हे कोणत्याही धर्मावरती आधारित नसून ते जातीवरती आधारित आहे। ही साधी सोपी जी परिभाषा आहे ही देखील राजरत्न आंबेडकर यांना माहीत नसावी का? राजरत्न आंबेडकर यांनी भारताची प्रिॲम्बल देखील वाचलेली नाही, कारण की भारताच्या प्रिॲम्बलमध्ये असं सरळ सरळ नमूद केलेलं आहे की भारत हा गणराज्य आहे, भारत हा सार्वभौम आहे। भारत हा गणराज्य असल्यामुळे, भारत हा सार्वभौम असल्यामुळे भारताच्या अंतर्गत जो काही वादविवाद असेल, जे काही प्रश्न उपस्थित होतील तो भारत स्वतः सोडवेल। त्यासाठी आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे, लोकशाहीची व्यवस्था आहे, संसद आणि न्याय प्रणाली देखील आहे। मात्र गेल्या काही दिवसापूर्वी याच राजरत्न आंबेडकर यांनी लोकांची दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकल्या की मी ईव्हीएमच्या विरोधामध्ये आवाज उचलत आहे, ईव्हीएम बॅन, ईव्हीएम हटाव, देश बचाव अशा प्रकारच्या घोषणा देऊन त्यांनी मोठमोठ्या टिमक्या मिरवल्या, त्याचप्रमाणे लोकांची दिशाभूल केली। ईव्हीएम हा विषय भारताच्या पुरता मर्यादित आहे, भारताच्या संदर्भातला विषय आहे आणि हा विषय भारतीय लोक आणि भारतातील न्याय व्यवस्था, इथली संसद व्यवस्थाच सोडू शकते, ना की अन्य कोणताही देशाचा याच्यामध्ये इंटरफेअर आपल्याला करण्यास किंवा कुठल्याच प्रकारची मुभा नाही। भारत हा सार्वभौम असल्यामुळे भारतातील कुठलेही निर्णय घेण्याची क्षमता ही भारतामध्ये आहे, ना की परकीय कुठलाही देश आपल्यामध्ये इंटरफेअर करून तुम्ही असं करा, तुम्ही ते करा, हे करा
अशा प्रकारचे कुठलेही निर्देश आणि आदेश भारताला देऊ शकत नाही. राजरत्न आंबेडकर यांचे कुठलेही व्हिडिओ बघा, हे कुठेही प्रवास करताना विमानाने प्रवास करतात. त्या विमानाचा खर्च कोण करतं? त्याचप्रमाणे जे सुटापुटामध्ये राहतात त्या सगळ्यांचा खर्च पाणी कोण करतं? राजरत्न आंबेडकर यांनी याच्या अगोदर देखील बँक स्थापन केली म्हणून घोषणा केली. बँकेसाठी तुम्ही पैसा द्या, बँकेची तुम्ही सभासद व्हा, अशा प्रकारच्या घोषणा करून त्यांनी बँक स्थापन केली, अशा प्रकारची घोषणा केली. ती बँक आहे कुठे? ती बँक सध्या स्थितीला कोणत्या परिस्थितीत काम करत आहे याचं उत्तर राजरत्न आंबेडकर यांनी द्यावं. राजरत्न आंबेडकर हे ज्या संघटनेसाठी काम करतायत, ज्या महासभेसाठी काम करतायत, यांची जरा भाषणं उचलून बघा. राजरत्न आंबेडकर हे नेहमी RSS, BJP यांच्यावरती टीकास्त्र हल्लाबोल करताना आपल्याला दिसत आहेत. हिंदू धर्मातील चालीरीतीवरती बोलताना दिसत आहेत. हिंदू धर्मातील जातीच्या उतरंडीवरती बोलताना दिसत आहेत. मात्र ज्या बौद्ध धम्माचा तुम्ही विडा उचललेला आहे त्या बौद्ध धम्माच्या विषयी तुम्ही कोणत्याही प्रकारचं भाष्य करताना आपल्याला दिसत नाहीत. राजरत्न आंबेडकर यांनी हिंदू धर्मावरती टीका करण्याच्या ऐवजी बौद्ध धम्म हा किती श्रेष्ठ आहे, बौद्ध धम्मामध्ये काय गोष्टी नमूद केलेल्या आहेत, बौद्ध धम्म हा कसा जगण्याचा मार्ग आहे, हे राजरत्न आंबेडकर यांनी लोकांना पटवून देणं गरजेचं आहे. मात्र धम्म परिषदेच्या नावावरती, धम्म बांधवाच्या नावावरती राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम राजरत्न आंबेडकर करत आहेत. राजरत्न आंबेडकर यांचं कोणतंही भाषण उचलून बघा, त्या भाषणाच्या प्रत्येक भाषणामध्ये BJP, RSS यांच्यावरतीच टीकास्त्र सोडलेलं आहे. मात्र बौद्ध धम्मासाठी तुम्ही काय काम करणार आहात, बौद्ध धम्म वाढवण्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचललेली आहेत आणि कशा रीतीने तुम्ही काम करणार आहात हे देखील ते सांगायला आपल्याला मज्जाव करताना दिसत नाही. राजरत्न आंबेडकर यांनी याच्या अगोदर देखील मी त्यांना गेल्या काही दिवसापूर्वी फोन केलेला होता. राजरत्न आंबेडकर यांना बोललो की सर, एक प्रश्न निर्माण झालाय. महाराष्ट्रामध्ये असे काही बौद्ध भिक्षू आहेत की जे स्वयंघोषित अंगावरती चिवर घेत आहेत, स्वयंघोषित अंगावरचे चिवर उतरवत आहेत आणि संघाला बदनाम करत आहेत, बौद्ध धम्माला विटंबना करत आहेत, बौद्ध धम्माच्या नावावरती पैसे कमवत आहेत आणि चिवराच्या दडून चिवराच्या आडून गैरकृत्य करत आहेत. याच्यावरती लगाम घालण्यासाठी तुम्ही पुढे या. त्यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी मला सांगितलं की या विषयामध्ये मी पडू इच्छित नाही, हा अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे. मग सेन्सिटिव्ह विषय आहे म्हणूनच मी तुम्हाला कॉल केला होता आणि विचारलं होतं की तुम्ही यामध्ये भाग घ्या, तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करा, कारण की तुम्ही एक मोठं नेतृत्व आहात. संपूर्ण भारतामधील बौद्ध धम्मीय तुम्हाला ओळखतात. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे पणतू म्हणून तुमच्याकडे लोक आदराने बघतात आणि ज्यावेळी या बौद्ध धम्मातील बौद्ध भिक्षूंच्या संदर्भात आवाज उचलताल त्यावेळी ही गोष्ट लोकांच्या नजरेस पडेल. मात्र राजरत्न आंबेडकर यांनी त्याच्यावरती चकार शब्द काढला नाही किंवा मला पाठिंबा तर दूर, मात्र त्या विषयावरती बोलण्यासाठी देखील त्यांनी नकार दिला. याच राजरत्न आंबेडकर जे धम्माच्या बाता मिरवतात, या राजरत्न आंबेडकर यांचा बौद्ध धम्माच्या विषयी किती अभ्यास आहे बघा. गेल्या काही दिवसापूर्वी यांनी अंगावरती प्रवज्जा घेतली. अंगावरती प्रवज्जा ही कधी घेतली जाते, कुठं घेतली जाते, कशी घेतली जाते आणि कुणाकडून घेतली जाते याचा देखील अभ्यास राजरत्न आंबेडकर यांना नाही. राजरत्न आंबेडकर यांनी अंगावरती चिवर एका बौद्ध भिक्खुनीकडून घेतलेला आहे. बौद्ध भिक्खुनीकडून अंगावरती चिवर घेतलं जातं का हे मी बोलण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला जर कोणी बौद्ध भिक्षू असतील, थेरो असतील, महाथेरो असतील, स्थवीर असतील, महास्थवीर असतील, भदंत असतील किंवा जे कोणी बौद्ध धम्माचे जागरूक नागरिक असतील, अभ्यासक असतील, त्यांना विचारा की अंगावरती एक भिक्खुनी तुम्हाला चिवर देऊ शकते का. त्यावरती त्यांचं म्हणणं असं होतं की नवीन काळानुसार आम्हाला बदललं पाहिजे आणि महिलांनी देखील पुढे आलं पाहिजे. बरं ठीक आहे, तुम्ही अंगावरती चिवर घेतल्याच्या नंतर नियम काय सांगतो की अंगावरती चिवर घेतल्याच्या नंतर पुढचे 10 दिवस तुम्ही धम्माचा अभ्यास केला पाहिजे, बसून त्या ठिकाणी धम्माचं वाचन, चिंतन, मनन केलं पाहिजे आणि गुरुकडून त्या धम्माचे ब कडई जी आहे ती शिकली गेली पाहिजे. मात्र तुम्ही अंगावरती चिवर घेतलं, मुंडन केलं, त्याचे शो ऑफ केला आणि संपूर्ण ठिकाणी भाषणबाजी करत सुटले. त्याच्या नावावरती तुम्ही दान जमा केलं. आजपर्यंत तुम्ही ज्या संघटनेसाठी काम करताय त्या संघटनेला किती प्रमाणात दान मिळतंय, संपूर्ण महाराष्ट्रभरामधून किती लोक तुम्हाला दान देत आहेत, त्या दानाचा तुम्ही आजपर्यंत हिशोब दिलेला नाही.
राजरत्न आंबेडकर यांनी स्वतःच्या जीवावरती, स्वतःच्या हिमतीवरती एखादी धम्म परिषद घेऊन दाखवावी स्वतःच्या नावावरती, आणि त्यावेळी किती लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतील याला आपण काबिले तारीफ म्हणू शकतो. आयत्या बिळावरती नागोबा किंवा आयत्या पिठावरती रेगोट्या ज्याप्रमाणे मारल्या जातात, त्याप्रमाणे राजरत्न आंबेडकर हे दुसऱ्यांनी गोळ्या केलेल्या लोकांनी किंवा ज्या ठिकाणी धम्म बांधव एकत्र येतात अशा फुकटच्या माईकवरती, फुकटच्या पोडियमवरती उभा राहून भाषणबाजी करतात. मात्र धम्माच्या विषयी यांची भाषणं तुम्ही ऐका, तुम्हाला भाषणं ऐकायला मिळणार नाहीत. धम्मची चळवळीच्या नावाने जे काही परिषदा भरतायत त्या ठिकाणी हे राजरत्न आंबेडकर पॉलिटिकल स्टेटमेंट देत आहेत, राजकारणावरती भाष्य करतायत. मात्र धम्म माझा कसा वाढेल, धम्मासाठी मी काय करणार आहे, तुम्ही काय करायला पाहिजे, धम्म आपला कसा वाढला पाहिजे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्वप्न आहे की मी भारत हा बुद्धमय करेल, हे स्वप्न नेमकं काय आहे, ते स्वप्न कसं अचीव्ह करायचं, या संदर्भात राजरत्न आंबेडकर कधीही आपल्याला भाष्य करताना दिसत नाहीत. राजरत्न आंबेडकर हे तेच राजरत्न आंबेडकर आहेत ज्यांनी 2014 मध्ये नांदेडची लोकसभेची निवडणूक लढलेली होती. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ते सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये ऍज अ क्लर्क म्हणून काम करतात. त्यांची प्रॉपर्टी त्यावेळी त्यांनी 40 ते 50 लाखाच्या घरामध्ये दाखवली. मात्र आजच्या घडीला राजरत्न आंबेडकर यांची प्रॉपर्टी किती आहे हे त्यांनी संपूर्ण भारतासमोर येऊन जाहीर करावं. लोकांची दिशाभूल करणं त्यांनी थांबवावं. मराठा समाजाच्या संदर्भामध्ये राजरत्न आंबेडकर बोलतायत की तुम्ही बौद्ध धम्माचा स्वीकार करा, तुम्हाला आरक्षण मिळेल. अरे मुळामध्ये आरक्षण हे धर्मावरती नाही, मुळामध्ये आरक्षण हे जातीवरती आहे. तुम्ही त्यांना बोलताय की तुम्ही जर बौद्ध धर्मामध्ये जर प्रवेश केला तर आमच्या वाटेला जे काही आरक्षण आलंय ते आरक्षण आम्ही तुमच्यासाठी सोडून देऊ, की आमचे धम्म बांधव हे आमच्या पुन्हा धम्मामध्ये प्रवेश केलेले हे धम्म बांधव आहेत आणि म्हणून आम्ही आमचं आरक्षण तुमच्यासाठी सोडून देऊ. तुम्ही आमचं आरक्षण दुसऱ्यांना वाटणारे कोण? तुमच्या हातामध्ये कोणती अशी पॉवर आहे? तुम्ही कोण लागून गेले? तुम्ही प्रधानमंत्री आहात, राष्ट्रपती आहात, संसद आहात, विधानसभा आहात की कोण आहात की तुम्ही आमचं आरक्षण दुसऱ्याला वाटायला निघाले? आणि तुमच्या बोलण्याने कुणाचं आरक्षण जात नाही, कुणाला आरक्षण मिळत नाही. मात्र तुम्ही ज्याप्रमाणे औरंगाबादमध्ये खोट्या प्रकारची स्टेटमेंट केलेली आहे ती स्टेटमेंट तुम्हाला मागे घ्यावं लागेल. थँक्यू.